हॅलो, सर्वांना माझा नमस्कार. कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण सुपर टेस्टी आणि टँगी असा पिझ्झा सॉस घरच्या घरी बनवणार आहोत, तोही फक्त 3 किंवा 4 इन्ग्रेडियंट्स वापरून. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, आजकाल लहान मुलं आणि त्याचबरोबर मोठी माणसंसुद्धा पिझ्झा, बर्गर असली पदार्थ खूप जास्त आवडीने खातात. तर पिझ्झा हा सर्वात आवडीचा असा पदार्थ सर्वांचा झालेला आहे. तर पिझ्झाला एक नेक्स्ट लेवल टेस्ट देण्यासाठी 2च त्यामध्ये हिरो इन्ग्रेडियंट्स असतात, ते म्हणजे एक पिझ्झा सॉस आणि दुसरा चीज. घरी बनलेला पिझ्झा सॉसही अगदी डॉमिनोजसारखाच टेस्टी लागतो. तर सुरुवात करूया पिझ्झा सॉस बनवायला. तर इथे मी काही 8 ते 9 टोमॅटो घेतलेली आहे. तुमच्याकडे जर एकदम छान पिकलेली लाल कंच अशी टोमॅटो असतील तर तुम्ही ते वापरा. माझ्याकडे ही थोडी अर्धी कच्ची अशी टोमॅटो होती, तर मी ती घेतलेली आहे. तर आता आपल्याला टोमॅटोला स्वच्छ धुवून घेऊन असे हाफमध्ये डिवाईड करून घ्यायचे आहे. तर एका टोमॅटोचे आपल्याला 2 पार्टमध्ये त्याला कापून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे लसूणही असं बारीक कट करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपली लसूण आणि टोमॅटो चॉप करून झालेली आहे. तर गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं 2 चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे थोडंसं कमी जास्त तेलाचं प्रमाण ठेवलं तरीही चालेल, कारण आपण पिझ्झा सॉसची क्वांटिटी कमी बनवतो, घरच्या घरी बनवत आहोत त्यामुळे. तर तेलाचा असा काही फारसा प्रिझर्वेटिव्हचा उपयोग इथे होणार नाही आहे. जर एखादी वस्तू जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असली तरच आपण तेल हे जास्त प्रमाणात वापरतो. तर आता इथे लसूण मी तेलामध्ये छान गोल्डन ब्राऊन केलेला आहे आणि आता इथे आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायची आहे. तर हळूवारपणे असे सर्व टोमॅटो तुम्ही टाकून घ्या आणि सुरुवातीला टोमॅटोची अशी शिडके बाहेर उडतात, त्यामुळे थोडंसं 1-2 मिनटं टोमॅटोला झाकून ठेवा, जेणेकरून तेलाचं टेम्परेचर थोडंसं नॉर्मल होईल. तर 1-2 मिनटं टोमॅटोला मी असं झाकून ठेवलं. तर आता इथे थोडंसं छिलके उडणं आपलं कमी झालेलं आहे. तर आता या स्टेजला आपल्याला टोमॅटोवरती मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे पिझ्झा सॉस हा थोडासा टँगी आणि थोडासा किंचितसा सॉल्टी असतो, त्यामुळे मीठ थोडंसं जास्त घातलं तरीही चालेल. तर आता आपल्याला टोमॅटोलाही पूर्ण छान शिजवून घ्यायचं आहे. तर मीठ घातल्यानंतर थोडंसं त्याला 2 ते 3 मिनटं चमचने परतून घ्या आणि झाकून 4 ते 5 मिनटं शिजवून घ्या. तर आता तुम्ही बघू शकता की आपले टोमॅटो छान सॉफ्ट व्हायला लागलेली आहे. तर इथे अजूनही आपली टोमॅटो पूर्ण शिजलेली नाही आहे. तर आता इथे मी टोमॅटोची खालची बाजू वर करून घेत आहे आणि टोमॅटोला असं फ्लिप करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला टोमॅटोची वरची साल काढायला इझी जाईल. तर इथे सर्व टोमॅटो फ्लिप करून झालेले आहे आणि आता आपल्याला एका चिमटेच्या सहाय्याने टोमॅटोवरची साल अलगद हाताने काढून घ्यायची आहे. तर जी टोमॅटो पूर्णपणे शिजलेली असतील त्या टोमॅटोची साल पटकन निघेल, किंवा काही टोमॅटो जर शिजायचे बाकी राहील तर त्याची साल थोडीशी निघणार नाही. तर त्याला आपल्याला 1-2 मिनटं थोडी अजून शिजवून घ्यायची आहे. तर इथे काही टोमॅटो अजूनही शिजायची बाकी राहिली आहे, कारण थोडे माझे टोमॅटो अर्धे कच्चे होते. तर त्यामुळे पिकलेली टोमॅटो जर आपण वापरली तर ती पटकन शिजतात, पण अर्धी कच्ची टोमॅटो असल्यामुळे इथे थोडंसं शिजायला वेळ लागत आहे. त्याचबरोबर आपण टोमॅटोचे बारीक पीसेस केलेले नाही होते, तर त्याचाही फरक शिजण्याच्या वेळेवरती पडतो. तर आता इथे टोमॅटोची सर्व साल काढून झाली की चम्मचच्या मदतीने हलक्या हलक्या हाताने आपल्याला टोमॅटोला स्मॅश करून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर इथे जर टोमॅटो पूर्ण शिजली नाही तर इथेही आपल्याला तोच प्रॉब्लेम येईल की टोमॅटो पूर्ण स्मॅश होणार नाही. पण जसजसं तुम्ही असं झाकून टोमॅटोला शिजवाल तसं टोमॅटो सॉफ्ट होईल आणि पटकन स्मॅश व्हायला मदत होईल. तर आता इथे मी परत 2 ते 3 मिनटं टोमॅटोला झाकून वाफ काढून घेतली होती. तर आता तुम्ही बघू शकता की टोमॅटो अजून जास्त आपली सॉफ्ट झालेली आहे आणि आता पूर्णपणे शिजलेली आहे.
तर इथे मी टोमॅटोला हलकं स्मॅश करून घेत आहे. पोटॅटो स्मॅशरनी जरी केलं तरीही ते लवकर होतं, पण टोमॅटो जर पूर्ण शिजली तर पोटॅटो स्मॅशरचीही गरज पडत नाही. तर इथे आता लसूण आपला चम्मचनी स्मॅश होणार नाही, फक्त टोमॅटोला आपल्याला चम्मचनी स्मॅश करून घ्यायचं आहे. तर आता इथे हे काही हर्ब्स आहे, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे काळ्या मिऱ्याची पावडर असं घालून घेतलेलं आहे. तर नॉर्मली पिझ्झा किंवा पिझ्झा सॉसमध्ये काळ्या मिऱ्याची पावडर वापरत नाही, पण मी इथे घातली आहे, त्याने एक वेगळी टेस्ट येते. तर इथे टोमॅटोचा टँगीनेस किंवा थोडा आंबटपणा बॅलन्स करायसाठी अर्ध्यापेक्षाही कमी चम्मचनी एवढी साखर मी घातलेली आहे आणि आता परत त्याला छान मिक्स देत आहे. तर तुम्ही एकदा जेव्हा आपण पिझ्झा बनवतो तर तेव्हा आपण जी हर्ब्स वापरतो त्या हर्ब्ससोबत म्हणजे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोसोबत काळ्या मिऱ्याची थोडीशी अशी दरदरी पिसलेली पावडर वापरून बघा, त्याने पिझ्झाला एक छान युनिक अशी टेस्ट येते. तर आता इथे आपला सॉस छान शिजून टोमॅटो वगैरे छान स्मॅश होऊन झालेले आहे. तर आता आपल्याला इथे गॅस बंद करून हे सर्व सॉस एका पसरट डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करायसाठी ठेवायचं आहे. तर इथे एखाद दोन काही जर पीसेस वाचले असतील तर तेही आपण पूर्ण स्मॅश करून घेऊ. तर मी जी टोमॅटो वापरली होती ती थोडी अर्धी कच्ची असल्यामुळे मला इथे टोमॅटो शिजायला थोडासा 3 ते 4 मिनटं एवढा जास्त वेळ लागलेला आहे. तुम्ही जर टोमॅटो पूर्ण छान एकदम पिकलेली घेतली तर तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही. तर आता इथे आपण एका पसरट डिशमध्ये सर्व टोमॅटो आणि लसूण काढून थंड करायसाठी ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने एका पसरट डिशमध्ये मी सर्व टोमॅटो आणि लसणाची पेस्ट आपले काढून थंड करायसाठी ठेवलेली आहे. तर आता इथे पेस्ट छान थंड झालेली आहे. तर आता आपल्याला याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान एकदम फाईन अशी पेस्ट, स्टिकी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मिक्सरचे जे सर्वात छोटं भांडं असतं ज्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट वगैरे करतो त्या भांड्यामध्ये तुम्ही ही पेस्ट बनवा, म्हणजे खूप छान एकदम स्टिकी पेस्ट बनते. तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान एकदम स्टिकी आणि एक फाईन अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे. तर त्याला आता मी एका बोलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी डॉमिनोजच्या पिझ्झा सॉससारखी आपली पिझ्झा सॉसची कन्सिस्टन्सी झालेली आहे. तर काही लोक यामध्ये थोडासा डार्क कलर यायसाठी फूड कलरही वापरतात, पण आपण ते वापरणार नाही आहोत. फक्त आपण असाच रॉ ठेवणार आहोत. यानेही कलर छान येतो आणि पिझ्झा जेव्हा आपण बेक करतो तर हा सॉस अजून थोडासा शिजतो, त्यामुळे याचा कलर ॲटोमॅटिकही छान येतो. तर फूड कलर वगैरे इथे आपण काहीच वापरू नाही. तर अशा पद्धतीने आपला छान होममेड सुपर टेस्टी असा पिझ्झा सॉस बनवून तयार झालेला आहे. तर रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा. तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा. फक्त टोमॅटो लसूणपासून आपण हा पिझ्झा सॉस बनवून तयार केलेला आहे. तर माझ्या स्वीट आणि सिंपल रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन आहे त्यावरतीही क्लिक करा. थँक्यू.